निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी सत्ताधारी गटातील आमदार निलेश लंके यांच्या हस्ते उपोषण सोडविण्याचा हट्ट धरल्यानं माजी मंत्री आमदार प्राजक्त तणपुरे यांनी उपोषण स्थळावरून काढता पाय घेत गतिमंद सरकारवर कडाडून टीका। लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यास अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार आमदार तणपुरे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कृती समितीची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडविणार आमदार लंके। निळवंडे उजवे कालवे व 182 गावासाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवावे व इतर मागण्यांसाठी निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाच्या चौथ्या दिवशी माजी मंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तणपुरे यांनी पाटबंधारे विभागाची झाडाझडती घेतली। 14 ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही पूर्ण न केल्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेऊन दादासाहेब पवार यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली। परंतु पवार सत्ताधारी गटातील आमदार निलेश लंके आल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा हट्ट धरल्यानं आमदार तणपुरे यांनी उपोषण स्थळावरून काढता पाय घेत राज्य सरकारवर कडाडून टीका केली। आमदार लंके तब्बल 7 तासांनंतर उपोषणस्थळी पोहोचले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कृती समितीची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचं आश्वासन दिल्यावर पवार यांनी उपोषण मागे घेण्याचं मान्य केलं। निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी गांधी जयंतीनिमित्त निळवंडे उजवा कालवा व विविध मागण्यांसह उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाच्या चौथ्या दिवशी पवार यांची प्रकृती चिंताजनक झाली होती। दिवसभरात अनेक वेळा डॉक्टर विद्या चोळके, डॉक्टर गणेश आडभाई यांनी तपासणी करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी पोलिसांकडे लेखी पत्रव्यवहार केला होता। वैद्यकीय तपासणी दरम्यान माजी मंत्री आमदार प्राजक्त तणपुरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली। यावेळी पाटबंधारे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे व उपकार्यकारी अभियंता कृष्णा बडे यांच्याशी चर्चा करीत असताना अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। बंदिस्त कालव्यांना आमदार तणपुरे यांनी विरोध केला आहे। तुम्ही लेखी आश्वासन देता पण ते पूर्ण करीत नाही। रास्ता रोकोच्या वेळी लेखी आश्वासन दिले, त्याची पूर्तता केली का? तुमच्या लेखी आश्वासनाच्या पत्रानुसार 14 ऑक्टोबरनंतर अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे आमदार तणपुरे यांनी सांगितले। आमदार तणपुरे यांनी सांगितले, निळवंडे धरण 8 TMCचे असून याच धरणावर कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, अकोले आदी शहरास पिण्याचे पाणी राखीव ठेवल्यास व जायकवाडीस पाणी देण्याची वेळ आल्यास शेतीसाठी पाणी पुरणार नसल्याने पिण्याचे पाणी राखीव ठेवू नये। आज ज्या धरणातून पिण्याचे पाणी घेत आहे त्याच धरणावर त्या शहराचं पिण्याचे पाणी राखीव ठेवावे, असे तणपुरे यांनी सांगितले। रात्री 9 ते 10च्या दरम्यान आमदार निलेश लंके उपोषणस्थळी पोहोचले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर निळवंडे कृती समितीची बैठक घेऊन निळवंडेचा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर दादासाहेब पवार यांनी उपोषण मागे घेण्याचं मान्य केलं। यावेळी खासदार व आमदार विखे यांचे नाव न घेता 500 कोटीच्या फलकांचा गाजावाजा केला पण निधी दिलाच नाही असं आमदार लंके यांनी टीका केली आहे। आमदार लंके यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन पवार यांचं उपोषण चौथ्या दिवशी सोडण्यात आलंय। निळवंडे धरणाच्या उजवे कालवे बंदिस्त केल्यास प्रत्येक गावातून काम बंद करण्याचा इशारा यावेळी पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिला आहे। यावेळी किरण कडू, एकनाथ घोगरे, धर्मवीर, संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे, बाळासाहेब विखे पाटील, ज्ञानेश्वर वरपे, सुदाम पवार, पारनेर सभापती संजय लाकूडझोड, ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यासह तांभेरे व लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते। SRB न्यूजसाठी राजेंद्र हुंडे, राहुरी। आज आपण तांभेरे येथे आहोत। तांभेरे येथे निळवंडे धरणासंदर्भात दादासाहेब पवार यांनी उपोषण चालू केले असून त्यांची प्रकृती खालवली गेली असल्याचे समजते। तांभेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या चोळके यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांच्या तब्येतीसंदर्भात ते आपल्याला माहिती देतील। सर, ते 2 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत। आपण त्यांचं रुटीन चेकअप करतोय। उपोषणाला बसलेल्यापासून सगळं रेकॉर्ड मेंटेन ठेवलं आहे आणि त्यांचा BP आज घेतलेला आहे। आपण सकाळपासून 3दा BP घेतला आहे। थोडासा BP वाढलेला आहे त्यांचा आणि त्यांचं हायपोग्लायसिमियामध्ये चालले ते काही न खाल्ल्या पिल्ल्यामुळं। त्यांची शुगर आत्ताची 70 आहे, सकाळी 78 होती, आता 70 आहे। थोडीशी हायपोग्लायसिमियाकडे चालली आहे म्हणून आपण त्यांना संदर्भ सेवा पण दिलेली आहे। पुढील उपचारासाठी कुठे पाठवणार आहात का? त्यांना संदर्भ सेवा दिली आहे ना।
सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे. हां, आता 108ची गाडी बोलली होती. हां, दादासाहेब पवार यांची प्रकृती खालावली असल्याचे तांबेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या चुळके यांनी सांगितले आहे. त्यानुसार त्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यासाठी प्रयत्नही चालू आहेत. पण आता त्याला किती यश येतं आहे हे आपण उपोषणकर्त्याकडून समजेलच. आज तांबेर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर गेल्या 53 वर्षापासून ज्या शेतकऱ्यांनी या परिसरातील जमिनी या निळवंडे धरणासाठी दिल्या, तर त्या शेतकऱ्यांचा अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही. आणि जे त्या पाण्याचं हित इथल्या परिसरातील या सर्व शेतकऱ्यांना पाहिजे, तर ते न होता प्रशासनाने जी चुकीची व आडमुठीचं धोरण या ठिकाणी आखलेलं आहे आणि बंदिस्त पाणी दुसरीकडे जाऊन देणे किंवा या कामाचं इथल्या शेतकऱ्यांना न विचारपूस न करता परस्पर मनानेच कोणतेही निर्णय घेतल्यामुळं आज या ठिकाणी या अशा उपोषणाला बसायची वेळ आली. तर प्रशासनाने कोणतंही काम घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी असन, शेतकरी असतील किंवा या ठिकाणचे गावातले सरपंच असतील, तंटामुक्ती असतील, असं सर्वांचा विचार घेऊनच प्रत्येक वेळी असे निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांनी अशी वेळ येणार नाही. कारण त्या ज्या माणसांच्या जमिनी जाणार आहे, ज्या माणसं या ठिकाणी खस्ता खातात, जे का आपलं काहीतरी चांगलं होईल या आशेने या ठिकाणी आपल्या जमिनी द्यायला तयार होतात, चाऱ्यांना जमिनी देतात. असं चुकीच्या निर्णयाचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो. आणि लवकरात लवकर म्हणजे या ठिकाणी जर हे जे दादासाहेब पवार या ठिकाणी बसलेले यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही त्यांना या उपोषणाला तर जाहीर पाठिंबा देतोच, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम आम्ही त्यांच्याबरोबर कोणतंही आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही बरोबर असणार आहोत या ठिकाणी मी सांगतो. तांबेर या गावी निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यासंदर्भात दादासाहेब पवार यांचे उपोषण सुरू असून या उपोषणस्थळी विद्यमान आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी भेट दिली असून उपोषण सोडण्याची विनंतीही त्यांनी केली. सत्ताधारी मंडळातील आमदार निलेश भाऊ लंके हे आल्याशिवाय उपोषण सुटणार नाही असाही पवार यांनी आग्रह धरला. आज आपण या उपोषणासंदर्भात निळवंडे उजव्या कालव्यासंदर्भात प्राजक्तदादा यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. खरं या कालव्यांच्या उजव्या कालव्याच्या कामाला गती द्यावी याकरता एक 15 दिवसापूर्वी रास्ता रोको देखील केला होता. डाव्या कालव्याची चाचणी झाली, डाव्या कालव्याची तर दुसरी चाचणी पण होणार आहे. डाव्या कालव्याला जेव्हा पहिल्यांदा पाणी सोडलं त्यावेळेस मोठा काही लोकांनी जल्लोष केला, जणू काही आपणच सर्व काही केलं. या थाटामध्ये काही लोकांनी तिथं उत्सव साजरा केला. वास्तविक पाहता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील साहेबांकडे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील आणि आम्ही महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी प्रचंड पाठपुरावा केला. आणि करोनाची परिस्थिती असताना देखील मागच्या भाजपच्या सरकारने जेवढे पैसे 5 वर्षात दिले होते तेवढे पैसे प्रत्येक वर्षी देण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये करोनाची परिस्थिती असताना देखील केलेलं आहे. आणि त्याच वेळेस मी एकदा समक्ष साईटवरती आलो होतो तेव्हा काही फॉरेस्टच्या काही अडचणी होत्या, तर फॉरेस्टच्या अधिकारी देखील मी साईटवर बोलले होते. 2 प्रश्नापैकी एक प्रश्न त्याच वेळेस मार्गी लागला होता आणि दुसरा प्रश्नाचा प्रस्ताव हा नागपूरला जावा लागत होता. परंतु नंतर आमचं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर कामं सगळी थंडावली. बऱ्याचदा त्या मुरुमामुळं वगैरे गौण खनिज मिळत नव्हतं म्हणून कामं बंद पडली आणि या सगळ्या कामाला मोठी खीळ खरं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर बसलेली आहे. नंतर जेव्हा डाव्या कालव्याचं जेव्हा टेस्टिंग झालं त्याचवेळेस 2 महिन्यामध्ये उजव्याचं देखील टेस्टिंग करू असं देखील आश्वासन मिळालं होतं. परंतु शेवटी आम्हाला हे काम पुढे नेण्याकरता रस्त्यावरती उतरावं लागलं. रास्ता रोको केल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की 13 तारखेपर्यंत फॉरेस्टचे जे काही विषय आहे त्याच्या परवानग्या आम्ही आणू, परंतु तशी कुठली हालचाल दिसेना. म्हणून दादासाहेब पवार या ठिकाणी उपोषणाला बसले. आणि आत्ता जेव्हा जलसंपदा विभागाच्या अधिकारीशी आम्ही चर्चा केली तर खूप मंद गतीने तो प्रस्ताव नागपूरकडे त्याचा पाठपुरावा म्हणावा असा खरंच चालून असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून 13 तारखेची मुदत आम्ही दिलेली आहे, त्या लेखी दिली आहे.
14पर्यंत मी आता यांना विनंती केली किंवा 14 आपण आता उपोषण मागं घ्या, नाही तर 14ला आपण पुन्हा पोलीस स्टेशनावरती यांच्यावरती अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करू. खरं या सरकारच्या काळामध्ये खरं स्वतःला गतिमान म्हणणाऱ्या सरकारला मी वारंवार खरं गतिमंद सरकार म्हणत असतो. कारण की ज्या पद्धतीने इतक्या स्लोली संथ गतीने ह्याचं कामं चालू आहेत की वास्तविक पाहता खरं 2000 या वर्षाअखेरपर्यंत पाणी सगळीकडे यायला पाहिलं होतं, पण तशी काय परिस्थिती दिसत नाही. आणि त्याचबरोबर राहुरी तालुक्यातल्या शेवटचा जो टप्पा आहे, शेवटचे 10-12 किलोमीटर, हा पाईपद्वारे मेन कालव्याचं काम होणार आहे. तर ही योजना, पाईपची योजना कागदावरती खूप जरी चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षामध्ये आज वांबोरी चारी असेल, भागडा चारी असेल, याची जर आपण परिस्थिती बघितली तर हे प्रॅक्टिकली व्यवहार्य नाही आहे. तर कमीत कमी मेन कालवा हा कालव्याच्या पद्धतीने व्हावा, पाईपनी होऊ नये, अशी देखील आमची आता मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. कारण प्रॅक्टिकली जर खरंच ह्या टेलच्या भागामध्ये पाणी द्यायचं असेल तर बरेच जण पाईप फोडून पाणी घेणं, हे करणं, हे खूप सर्रास बाबी घडताना दिसतात आणि सगळं नियोजन कोलमडून त्या ठिकाणी जाईल. आणि ज्या 2 पिढ्यांनी हा संघर्ष या पाणी मिळण्याकरता केला त्या संघर्षावरती पूर्ण पाणी फिरेल. म्हणून कमीत कमी पुढचा जो पाईपचा कालवा धरलेला आहे तो पाईपचा न होता प्रत्यक्ष त्या ठिकाणी असा खोदकाम करून कालवा व्हावा, ही देखील आमची मागणी आहे. 2017 साली तत्कालीन सरकारनं हा निर्णय केला की पुढचे जे काही कालवे होतील किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होतील या सगळ्या बंद पाईपद्वारे होतील. पण एक विशेष बाब म्हणून या ठिकाणी मेन कालवा तरी हा पाईपने होऊ नये अशी आमची मागणी राहणार आहे. मध्यंतरी जलसंपदा मंत्र्यांनी बैठक बोलवली, पण बैठकीला कमीत कमी इथला स्थानिक मी आमदार आहे, मला मात्र बैठकीचं कुठलंही नियोजन नाहीये, निमंत्रण नव्हतं. भविष्यात देखील आता काय सरकारचं हे हुकुमशाही प्रवृत्तीने सगळं चाललेलं आहे. अरे इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत हे मला माहिती ना, मग लोकांचा प्रतिनिधी म्हणून मला खरं त्या बैठकीला बोलवलं होतं, पण काय बोलवलं नाही. त्या बैठकीत पुढे काय झालं हे काय सांगायला तयार नाही. माझी तुम्ही आमदारांना बोलवता, म्हणजे सरकार काय फक्त पक्षाचं आहे का? काय सरकार हे खरं जनतेचं असतं, पण हे पक्ष म्हणून सरकार चालवतात असं आहे. आणि दुसरी आमची मागणी की आता जेव्हा मी खरं आमदार झालो आणि ह्याच्यामध्ये बारकाईने लक्ष घातलं त्यावेळेस काय आकडेवारी समोर आली तर खूप धक्कादायक आकडेवारी मला पाहायला मिळाली की उदाहरणार्थ मुळा धरण हे 26 TMCचं धरण आहे आणि त्याचं लाभक्षेत्र जवळपास 80,000 मला वाटतं हेक्टरचं आहे. आणि इथं मात्र 26 TMCच्या ऐवजी फक्त 8 TMCचं धरण आहे आणि लाभक्षेत्र 80 ऐवजी कमी होऊन फक्त 70,000चं आहे. म्हणजे जवळपास तेवढंच आहे. म्हणजे 26 TMC पाण्यामध्ये जेवढं क्षेत्र भिजवतो तेवढं आता तुम्ही 8 TMC मध्ये भिजवणार आहात. आणि त्यामध्ये तुम्ही आता जर काही पिण्याचं पाण्याचं आरक्षण ठेवणार असाल आणि परत जायकवाडीला जर काय जाणार असेल तर हे नुसतं दिवा स्वप्न आहे. प्रत्यक्षात नेमकं किती पाणी येणार आहे? आणि म्हणून खास बाब म्हणून या धरणाकरता सरकारने धोरण बदलून विशेष बाब म्हणून या धरणावरती पिण्याच्या पाण्याचं आरक्षण कुठल्याही प्रकारे ठेवू नये. कोपरगावचं मला वाटतं त्यांना दारणा धरणातनं वगैरे पाणी चालू आहे तर तसंच करावं. काय मोठ्या लाईन टाकाव्यात त्या सरकारनं पैसे देऊन टाकाव्यात, परंतु या निळवंडे धरणावरती मात्र पिण्याच्या पाण्याचं आरक्षण कुठलं टाकू नये. या 2-3 मागण्या आमच्या आहेत आणि निश्चितपणे त्याकरता काय संघर्ष करावा लागला. आतापर्यंत मी संघर्ष समितीबरोबर तो होतोच, पण आता देखील पुढे देखील जरी काय संघर्ष करायला लागला तर निश्चितपणे या भागाचा आमदार म्हणून मी पुढे राहील. पण सरकारला माझी सूचना आहे, विनंती नाही सूचना आहे की बाबा जेव्हा अशा बैठका बोलवतात त्यावेळेस कमीत कमी इथल्या आमदारांना बोलवत जा, भले विरोधी पक्षातला का असेना, पण आमदार आहे लोकांनी निवडून दिलेला. हे सरकार म्हणजे तुमच्या पक्षाचं नाही आहे. हे आताही खरं राहुरी तहसील ऑफिस राहुरी शहरापासून 3-4 किलोमीटर लांब हलवायचं चालू आहे. आमदारांना कुठली कल्पना नाही. एखादा तांबेरे गावामधला माणसाला जर दाखला काढायचा असेल तो एसटीने जर तिथपर्यंत गेला तर एसटी स्टँडवर उतरून परत रिक्षा करून 100 रुपये घालून जावं लागणार आहे पुढे आणखीन. आणि म्हणून हे कुठं काय निर्णय यांच्या मनाने हुकुमशाही चालू आहे. कमीत कमी स्थानिक माणसांना विचारावेत काय निर्णय घेताना. हे कुठल्याही त्या ठिकाणी चालू नाही. हुकुमशाही पद्धतीचं सरकार आहे याचा मी निषेध करतो. आणि या सर्व मागण्या आता मान्य त्यांनी आता उपोषण देखील त्यांनी सोडावं अशी देखील मी विनंती केली. भविष्यामध्ये विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर संघर्ष मी त्या ठिकाणी पुढे उभं राहणार आहे. या अधिकाऱ्यांवर सत्ताधारी मंडळातले काही दबाव आहे का? काम एकदम संत गतीने चालतंय. काय तुम्हाला सांगतो तर सत्ताधारी मुळातच तसं शासन गतिमंदच आहे. म्हणजे गतिमान सगळ्या एसटी इथून एसटी गेली तर त्यांच्याच जाहिराती दिसतात, पण कामाच्या ह्यानी मात्र बोंब आहे सगळी. त्यामुळं तसंच गतिमंद असलेल्या शासनावरती काय सांगता येत नाही. कुणा मंडळींचं जर काय याच्यामध्ये काय इंटरेस्ट असेल किंवा हे कमी गतीने व्हावं तर आणखीन
डबल ब्रेक त्याला लागले असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. धन्यवाद. निळवंडे कृती समितीच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं होतं. आज या उपोषणाचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाच्या त्या ठिकाणी संबंधित विभागातील काही प्रशासनातील काही अधिकारी या ठिकाणी मला भेटले. त्यांनी जे आपल्याला अपेक्षित आहे त्या बाबतीत काही राज्य सरकारला आपल्या सर्व मागण्या त्या ठिकाणी कळवलेल्या आहेत. काही फॉरेस्ट विभागाचा काही विषय आहेत. फॉरेस्टच्या बाबतीत सुद्धा दिल्लीला एक फाईल आपली त्या ठिकाणी गेलेली आहे. पण या सगळ्या मागण्यांचा विचार करता मी या सर्व उपोषणकर्त्यांना विनंती केली की आपण हा प्रश्न राज्य सरकारच्या द्वारे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असो किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असो यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही संबंधित विभाग आणि कृती समिती अशी एकत्रित मीटिंग लावून त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. कारण हा प्रश्न गेले कित्येक वर्षापासून हा प्रश्न अशी ही लोक त्या ठिकाणी झटत आहे. म्हणजे या बाबतीत तर मी बऱ्याच वेळा मी लहान असल्यापासून हे काही प्रश्न ऐकलेले. निळवंडे हा विषय एक जिल्ह्यात गाजलेला विषय. मधल्या काळात सुद्धा काही ठिकाणी बोर्ड पण लागले असं मला माहिती समजली. मी असं एक दिवस या भागात आलो त्यावेळेस बोर्ड पण पाहिले. काहीतरी 500 कोटी रुपयाचे बोर्ड लागले. मला काही एवढं मी त्या खोलात गेलो नाही. पण नेमकं काय ते काही मार्गी लागलेला विषय दिसत नाही. पण दादासाहेब तुम्ही आणि या सर्व कृती समितीतील लोकांनी हा लढा उभा केलेला आहे. तो लढा एक ना एक दिवस आपण त्या ठिकाणी जिंकू. कारण आपला लढा हा सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठी. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.